चला आज तुम्हाला मी आमचं दुसरं शेत दाखवत, पण त्याआधी सकाळची सुरुवात एकदम मस्त झाली होती. आधी सगळी घरातले कामे वगैरे आवरून घेतली, त्यानंतर हेअर वॉश केला. आता आम्हाला आहे ना हेअर ड्रायरची काही गरजच भासत नाही. ऊन आणि वारा हेच आमचं नॅचरल हेअर ड्रायर आहे. आज ना माझ्या मोगऱ्याला भरपूर अशी फुलं आली होती. म्हटलं चला देवासाठी काही तोडूया, आणि त्यातलंच एक फुल मी माझ्या डोक्याला सुद्धा लावलं होतं. सगळ्या फुलांपेक्षा मला मोगऱ्याचा सुगंध खूप जास्त आवडतो. त्यानंतर देवपूजा वगैरे आवरून घेतली, आणि आज गाया धुवायचं काम आमच्या सासूबाईंकडे आलं होतं. मी मस्त आपल्या सावलीला बसून ते बघत होते. त्यानंतर मामा म्हटले चला आपल्याला शेतात जायचं म्हणलं. माझी उत्सुकता फारच वाढली होती, कारण मी बरेच दिवस झाले शेतात काही गेलेली नव्हती. आता दोन्ही साईडने आपला ऊस आहे आणि मध्ये हे आंब्याचं झाड आहे. उन्हाळ्यात सुद्धा असं हिरवगार पीक आणण्यासाठी रक्ताचं पाणी करावं. दरवर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा आमच्या आंब्याला खूप सारे फळ लागलेलं होतं. हा आंबा काय आम्ही उतरून नेलेला नाही, त्यामुळे ना वाऱ्याने त्याचे ना खूप सारे पाड पडलेले असतात. जसे लागतील तसेच आम्ही घरी नेत होते, आणि खायला सुद्धा ना एकदमच गोड आहे तो आंबा. त्यानंतर पिशवीत वगैरे पाड गोळा केले. आता तोपर्यंत इकडे मामा शेळीसाठी खायला काढत होते. असा छान संपला माझा आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.